अध्याय 15 आणि 15 अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाने केलेला संवाद म्हणजे जीवाचं मुक्तिदान, जो बुद्धीला आराम, ती सुखात थांबते आणि सुखरूप बनते. ह्या दोन गोष्टीचा ओहापोह म्हणजे ज्ञानाचा प्रसाद अंतःकरणावरील श्रवणाच्या माध्यमातून जो बुद्धीला ईश्वराचा स्पर्श होतो आणि ती चिन्मयतेला प्राप्त होते. चिद्रूप म्हणतात त्याला. जी वृत्ती देहरूप होती, जडाशी संबंधित होती, जडाशी संबंध होता आणि जिचा अनुभव खोट्याचा होता आणि जिची ओळख माईक पदार्थाशी होती, अमायिक नाही, अमायिक परमात्मा आणि माईक जगात जे पंचमहाभूतातून प्रगट होतं आणि नाशवंत असतं, जे दिसून नसतं, ज्याचं अस्तित्व परमेश्वराचं असतं. विवर्तवाच्या दृष्टीने जो भगवंताने जगताचे निरूपण केले, त्या ठिकाणी जगताला सत्ता नाहीये आणि परमेश्वर असून ते मात्र कण पण नाहीये. म्हणजे तो आहे, पण जीव म्हणतो मी आहे, बुद्धी म्हणते देह आहे आणि मन म्हणतं विषय आहे. या सगळ्या आहेला कुठल्याला पुसण्यासाठी श्रवण भक्ती आहे, महात्म्याची संगती आहे, वेदाची अनुभूती आहे आणि त्या ठिकाणी परमात्म्याची प्रतीती आहे. त्याला म्हणतात श्रवण भक्ती. श्रवणाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती ही विधीचं विधान कळत नाही, म्हणून आपण अन्य मार्गाला जातो. ज्या ठिकाणी सुखरूपता नाही आणि ज्या ठिकाणी भेदाची निवृत्ती नाही, ज्ञानाची उन्नती नाही आणि स्वरूपाची प्रतीती नाही, कारण हे वेदांताशिवाय घडत नाही, त्याला श्रवण भक्ती म्हणतात. आणि नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला अत्यंत महत्व दिले. त्या श्रवणातून परमेश्वराचं सहज जाणीव होती, ती ज्ञानेश्वराच्या ओवीतून होती. जगताची जाणीव आणि भगवंताची जाणीव दोन्ही पण जाणीवच आहेत, पण एक जाणीव खऱ्याची आहे, एक जाणीव खोट्याची आहे. खोट्याची जाणीव दुःख देते आणि खऱ्याची जाणीव सुखाची अनुभूती येते. सुखाची अनुभूती येणार अंतःकरण ब्रह्मविद्याच असतं आणि दुःखाचा संबंध करणारी वृत्ती माईक पदार्थाशी समरस असते, म्हणून तिथं भेद आणि अज्ञान असतं. आणि भेदाचा आणि अज्ञानाचा नाश करण्यासाठी ब्रह्मज्ञान ओवीच्या माध्यमातून हृदयामध्ये जेव्हा प्रवाहित होतं आणि अभेदाचं नातं सुरुवात होतं आणि भेदाची निवृत्ती होती, संताची संगती येते, स्वरूपाची प्राप्ती होती आणि त्या ईश्वराची ओळख होऊन जीवाला जीवन मुक्ती येते. त्याचं नाव श्रवण भक्ती. प्रेरणा आहे की नाही? प्रेरणा भगवंताच्या इच्छेने हे प्रगट होतं, आपल्या नाही, न तुमच्या ना आमच्या. सांगा खरंय का खोटं आहे? ध्वनी आहे, बोधाचा ध्वनी. आणि त्या ध्वनीत जेव्हा मन राहतं तेव्हा अज्ञान निवृत्त होतं, परमेश्वराचं नातं सुसंपन्न होतं आणि ऐक्याचा अनुभव येतो. जो ऐक्य ईश्वराशी असतो, देहाशी नसतं. ऐक्य देहाशी का होतं? तर भेदामुळं, अविद्येमुळं. दोन गोष्टी येतात आपल्यासोबत, दोन गोष्टी, एक भेद, एक अविद्या. तिसरं आवरण. ज्या भगवंताला झाकणारी जी शक्ती आहे ती माय, ती आवरण टाकते, जगताला दाखवते विक्षेप, कुठल्याला खरं म्हणायला लावते, अविकार, आणि आहे ती सत्ता नाही वाटते. हा ज्ञानाचा प्रकार, हा वेदांताचा गाभा आहे. हे माइंडेड लोकांना कळतं. उच्च अधिकार म्हणतात. अधिकार संपन्न लोक या चिंतनामध्ये एकरूप होतात आणि आपलं वैभव लुटतात. कोणतं? सुखाचं वैभव, ज्ञानाची संपत्ती, ईश्वराची अनुभूती, परमेश्वराची प्रतीती, याला म्हणतात ज्ञानाचा वैभव. 4 वाक्य, एक कुठे येते सांगा बरं? 4 वाक्य. विद्या आणि आवरण ही माया करते, आवरण माया करते, जगाला दाखवते म्हणजे विक्षेप, खोट्याला खरं म्हणायला लावते म्हणजेच विकार,
आणि नाही ते आहे म्हणायला लावते, म्हणजे जगताचा प्रकार. पण जेव्हा ज्ञानाची संपत्ती येते, सुखाची प्राप्ती होते, ईश्वराची प्रतीती होते, तेव्हा हे ज्ञानाचं वैभव बुद्धीत येते. ज्ञानाची संपत्ती, सुखाची प्रतीती, ईश्वराची प्राप्ती. डबल वाच वाक्य, डबल वाच. ज्ञानाची संपत्ती, अज्ञानाची समाप्ती, सुखाची प्रतीती, ईश्वराची प्राप्ती. हे ज्ञानाचं वैभव, हे ज्ञानाचं वैभव आहे. पुरुषोत्तम म्हणतात. अक्षर आणि अक्षरावरून जो भिन्न परमात्मा असतो तो पुरुषोत्तम आहे. तो पुढे भाग आहे, अजून सध्या सुरुवात नाही. सध्या गुरुचं निरूपण आहे. संत गुरु कसे असतात, गुरुवर प्रेम कसं करायचं, गुरुची पूजा कशी करायची, आणि गुरुचं स्थान आयुष्यामध्ये किती महान असतं. शेवटचं वाक्य, गुरुचं स्थान आयुष्यात महान. आणि त्या गुरुच्या सानिध्यामुळं एक परमार्थिक लाभ होतो आणि संसारिक लाभ होतो. दोन गोष्टी. गुरुजी म्हणायचे संसार हा कोथिंबीर सारखा, ते तर येऊ आम्ही छान करतो, पण परमार्थ हा मोक्ष त्या पदरात देतो. एवढा महान परमार्थ त्यांचं त्याला देतो, त्यांचा संसार आम्ही येऊ पार पडतो, अशी त्यांची भाषा आहे. आता जेव्हा सिद्धपीठात अनुष्ठान करायचं तर मला एक दोघी चारच, पण आमच्या प्रगतीताई, आमच्या पुष्पाताई पुढचा विभाग आहे. पूजा, गुरुचं सानिध्य, गुरुचं श्रवण, गुरुचं त्या ठिकाणी असलेलं साधकावर असलेलं नितांत प्रेम, की जे गुरुच्या साधकाच्या आयुष्यात येतात आणि ज्ञानासाठी त्यांचा दोघाचा संगम होतो, त्याला सतसंग म्हणतात. साधक जेव्हा संताकडे जातो, गुरुकडे येतो आणि अध्ययनाला सुरुवात होती आणि भगवंताची प्राप्ती होती आणि देहभावाची निवृत्ती होती, बोधाची त्या ठिकाणी उन्नती होती, स्वरूपाची सतत आपल्याला प्रतीती येते आणि देहाची प्रतीती संपून जाती. वृत्ती ईश्वरामध्ये लीन होती. जगताचा असणाऱ्या ब्रह्माचा भास तो संपतो, जगदाभास मावळतो, ह्याच्यातच आहे. आणि स्वरूपाचा त्या ठिकाणी प्रकाश चित्तात येतो, अनुभवाची रास येते आणि पांडुरंगाची सतत प्रीती तयार होती आणि अनुभवाची रास पडते. ही महात्म्याच्या बोधाची संपत्ती या 15व्या अध्यायामध्ये आपण घेणार आहेत. आता अध्याय 15वा आणि ओवी 10वी. या 10व्या ओवीमध्ये भगवंत काय बोलले? गुरुचं महात्म्य, गुरुचं प्रेम, गुरुचं सानिध्य, गुरुची सेवा, गुरुची पूजा आणि गुरुमध्ये गुरुच्या चरणावर राहिलेला हृदयात उत्पन्न झालेला अष्टसात्विक भावाचा अष्टदल कमळ. साधक गुरुची पूजा कशी करतो? का करतो पूजा? पूजा म्हणजे काय? देवाची पूजा जशी तशी गुरुची पूजा. देवाच्या पूजेमध्ये पुण्य नाही, पण जर केलं नाही तर पाप वाचून नाही. पण संताची पाद्य पूजा केली तर मोक्ष वाचून नाही. ज्या संसारामध्ये जे एक अनिष्ट फल आहेत, ज्या संसारात वास्तू दोष आहेत, ज्या संसारामध्ये तुमच्या एक तिथे रिद्धी सिद्धी येऊन सगळं काम करतात, हे गुरुच्या पाद्यपूजेचं वैभव आणि मोक्षाचा लाभ. हे तर परमफल आहे आणि अवंतर फल आहे. हे गुरुच्या पूजेचं फल आहे आणि देवाच्या पूजेचं फल. विधीचं विधान, नित्य कर्म केलं तर पुण्य नाही आणि न केलं तर पाप लागतं. समजते का पूजा? कोणती पूजा? हृदय आपुले चपळाने भले वरी बसे पावले श्री गुरूंची. ही माऊलीच्या मुखातून निघालेले अमृत वचन आहे. माझ्या हृदयामध्ये चौरंग करतो, माझ्या हृदयाचा मी चौरंग करणारे आणि त्या ठिकाणी गुरुचे चरण ठेवून त्याची पाद्यपूजा करून अष्टसाती भावाचा कमळ वाहून अनन्य भावाचं त्याला उदक घालून आणि वासनेचं चंदन लावून वासना जाळून जी उरती वृत्ती, निराभिमान, निर्वासना, निरिच्छा, ती वृत्तीचं चंदन लावलं पायाला आणि अष्टदळ कमळ व्हायलं. त्यानंतर काय होणार आहे ते आज आहे. ही पूजा आहे. करतो का कोणाची पूजा? गुरुचं प्रेम असतं आणि गुरुचं ब्रह्मज्ञान आतून येत असतं. ते हृदय ब्रह्मविद्याचं असतं, बडबड करणार हृदय नाही. अहो इथं योग या विद्येला भाग फेकून दिले बाजूला माऊलीना. येणे नवी सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म, दंभाचार येतो. योग याग
याग म्हणजे यज्ञ, योग म्हणजे ध्यान धरण्याचे योग, श्रेष्ठ भूमिका. आणि त्याच्या पुढे बाकी तुमचं काय? येणे नव्हे सिद्धी, त्याने माझी प्राप्ती होत नाही. पायाची उपाधी हे दंभ आहे. होतो का अर्थ? दंभ दंभ धर्म 2,000 5,000 10,000 अंतरंग त्या का तिथं नाही मग परमेश्वराची ओळख आणि भगवंताच्या ऐक्याच्या अनुभूतीचं होणार स्थान. बुद्धी महान ती, तिला व्यापकाची जाण. त्या बुद्धीला व्यापकाची जाण करून देणारं ब्रह्मज्ञान ज्या हृदयातून प्रवाहित होतं आणि वेदाचं नातं तयार होतं. ब्रह्मज्ञान चित्तात नांदतं आणि अज्ञान जळून खाक होतं. ईश्वराचं नातं प्रगट होतं आणि पांडुरंगाचं आणि बुद्धीचं ऐक्य होतं. त्याला म्हणतात अंतरंगाची स्थिती, परममुक्ती आणि परमात्म्याची स्थिती. कुठे बी निघते का काय? माऊलीचं ज्ञान आहे. पाटराम पाटराम. त्या परमेश्वराच्या ऐक्याची अनुभूती ज्या बुद्धीला आहे ती बुद्धी महान आहे. तिला व्यापकाची जाण आहे. ते ज्ञान वेदातून येतं. ते ब्रह्मज्ञान चित्तात नांदतं. तिथं अज्ञान राख होतं. ईश्वराचं नातं तयार होतं. देहाचं नातं समाप्त होतं. पांडुरंग आणि बुद्धी या दोघांचं ऐक्य होतं. ती खरी अंतरंग स्थिती, ती परममुक्ती, ती परमात्म्याची प्राप्ती. ही पाद्य पूजा, ही गुरुची पूजा आहे. काय करत बसायचं बिनकामाचा. अरे रामा, अंतिम टोक आहे करा भक्तीचे ती पण हे अंतिम चरण सोडू नका. त्या ठिकाणी फक्त शुद्धता अंतकरणाचं पावित्र्यता आहे. मोक्ष नाहीये, लाभेत तर नाहीच नाहीये. त्या ठिकाणी ज्ञान आहे का? नाही. ज्ञान सत्संगातून, साधूच्या बोधातून, माऊलीच्या ओवीतून, वेदाच्या गाभ्यातून आणि संताच्या मुखातून जेव्हा प्रवाहित होतं तेव्हा जीवाला ब्रह्मत्व प्रदान होतं. ते ज्ञान श्रवणातून आणि पाठातून, वेदातून आणि ओवीतून, गीतेतून आणि संताच्या कृपेतून त्या हृदयामध्ये प्रगट होतं. ते हृदय ब्रह्मवेत्याचं असतं, निरपेक्ष असतं. त्या ठिकाणी व्यापार नसतो. त्या ठिकाणी मोक्षाचा व्यवहार असतो. त्या ठिकाणी भेदाचा संहार असतो. आत्मसाक्षात्कार असतो. तिथं ज्ञानाचा चमत्कार असतो. ईश्वराचा साक्षात्कार असतो. त्याला पाठ नाव म्हणतात. पाठ. रामकृष्ण हरिताई. साष्टांग सद्गुरु हृदयात प्रवाहित होतं. ते म्हणजे श्रवण, तो पाठ, तो वेद. त्या गीतेतून, संताच्या कृपेतून ते ज्ञान जेव्हा हृदयात प्रवाहित होतं तर ते हृदय निरपेक्ष होतं. त्या हृदयात मग व्यापार नाही. तिथे भेदाचा संहार होतो, अभेद प्रगट होतो. त्याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. हा ज्ञानाचा चमत्कार, इथे ईश्वराचा साक्षात्कार, तोच पाठ आहे. हा आपला पाठ खरंच माऊली ब्रह्मांडला श्रेष्ठ आहे. असाच आपला पाठ आहे. असाच आहे. आणि ओवी नंबर 10 म्हणले का? हो माऊली हो. चे विसवणेवरी उन्मेकला हे उझरी, जे वाचेचे एकरी सुधा सिंधू, सुधा सिंधू. ब्रह्मविद्या ज्ञानी महात्म्याच्या मुखातून निघालेला गीतेचा ओवीचा जो प्रसाद आहे ते सुधा म्हणजे समुद्र आहे, अमृत. सिंधू म्हणजे सागर. विसवणेवरी ज्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी विसावा घेते आणि मन हे उन्मन झालं. उन्मन झालं म्हणजे त्या वृत्तीचं देहाला सोडून त्या परम सुखामध्ये ती विराजमान झाली. तिला काय सुख भोगायला सांगता येत नाही, पण सुखातून ती बाहेर निघत नाही. मन हे उन्मन झाले. ते सुख भोगती ती अवाच्य, अवर्णनीय, निर्विकार. त्या सुखामध्ये बुडून जाती. ब्रह्मीचे विसवणे कशामुळं? ज्या सद्गुरूच्या पाद्य सेवेमुळं, जे स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी विराजमान होती आणि पूर्ण रूपाला प्राप्त होऊन आपल्या सुखात तुडुंब भरती. मग सुधा सिंधू, सुधा म्हणजे अमृत, सिंधू म्हणजे सागर. अमृताच्या सागरामध्ये ती तुडुंब अशी पोहती आणि त्या आनंदामध्ये विराजमान असते. तिला कुठलंच भान नसतं आणि मी सुख भोगते हे तिला शब्दातून सांगता येत नसतं, कारण ते सुख शब्दाविना असतं. त्यालाच म्हणतात आत्मसुख. खूप बोलताय त्याच्यावर, पण मला पुढे जायचं. ऐका. ब्रह्मीचे विसवणेवरी उन्मेकला हे उजरी. उन्मेक बुद्धी उन्मन होती.
स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होती, अवाच्य पदावर जाती, आपल्या स्वरूपमय स्थानाला प्राप्त होती. आणि ती स्थान म्हणजे ब्रह्मस्थान, ते सुख, ते अनुभूती आणि ती स्थिती परमात्म्याची त्या ठिकाणी स्पर्श असतो. तिला ज्ञानाचा उत्कर्ष असतो, बोधाचा सागर असतो, अमृताचा पाऊस असतो. आणि त्या ठिकाणी सुधा सिंधू, सुधा म्हणजे अमृत, सिंधू म्हणजे सागर. अमृताच्या सागरामध्ये अमर्याद बुद्धी सुखाला पावून होती. तो सागर अमर्याद सुखाचा, आणि त्या अमर्याद सुखामधील बुद्धी विराजमान होती. त्या म्हणतात सुधा सिंधू. हो, काय बोलता येतं पण चला पुढे. विसवणीवरी उन्मेकला हे उदरी, जीवाचे ते करी सुधा सिंधू. त्या संत महात्म्याच्या मुखातून निघालेल्या बोधाचा जो औस आहे, लोट आहे, तो समुद्र आहे, ती अमृताचा धार आहे, ती सुधा आहे म्हणजे अमृत आहे, सिंधू म्हणजे सागर आहे. असं गुरुच्या पाद्य पूजेचं फल आहे. आणि त्या सिंधू मध्ये आम्ही पोहणार आहे. बुद्धी, आम्ही म्हणजे बुद्धी, हे भांड नाही रिकामा ताप. चला पुढे. पूर्णचंद्राची या कोडी, वक्त्रत्र घापे कुरुंडी, तैसी आणि गोडी अक्षराते. बघा, पूर्णचंद्राची या कोडी, वक्तृत्व घापे कुरुंडे. वक्तृत्व म्हणजे गुरुच्या मुखातून निघालेला आल्हादायक हृदयस्पर्शी शब्द. त्या शब्दानं आपल्याला काय होतं? मन शांत आणि आल्हाददायक आणि स्थिर होतं, पवित्र होऊन त्या भगवंताचं दर्शन त्याला आत होतं. त्याला म्हणायचं वक्तृत्व. घापे कुरुंडी, काय बोलू तुम्हाला आता? वक्तृत्व घापे कुरुंडे, सद्गुरूच्या मुखातून निघालेले रसाळ शब्द त्या मनाला शांत करतात आणि सुखामध्ये नेतात, अनुभव देतात. अज्ञानाला तून बाहेर येतो मन आणि त्या भगवंताच्या स्वरूपाच्या मध्ये एकरूप होतं. तेव्हा आपल्या सुखात राहतं. मग या सुख भोगतं. हे गुरुच्या मुखातून निघालेल्या बोधाचं सामर्थ्य असतं. त्याला म्हणायचं वक्तृत्व घापे कुरुंडी. हो ताई. बोधाचं, गुरुच्या श्रवणाचं तर तुम्ही वर्णन करा, तुम्हाला एक जन्म पुरत नाही, 1000 जन्म पुरत नाही. एक जन्म घडून द्या. मी काल माझ्या परवा दिवशी सुरुवात करताना डोळ्यात धारा लागल्या. ते असं परब्रह्म आमच्या सोबत होतं आणि एवढं भाग्य हृदयाचं होतं म्हणून हे व्यासपीठ आम्हाला त्यांना दिलं. गादी नाही, गादी नाही, व्यासपीठ. गादीला शाखा असतात आणि व्यासपीठाला मोक्ष असतो. मार्गींची गादी, लोड, उषा काय नाही का? आमच्या गुरु संप्रदाय, आमच्या गुरुचा मोक्ष, गुरुजीचं ज्ञान, गुरुजीचा वेद आणि गुरुजीचं व्यासपीठ त्यांना आम्हाला दिलं. गादी नाही, ते उषा गाद्या तुम्हाला देखावा करी सुधा सिंधू. सांगितलं आता वाचा काय होतं ते सांगायला मी घंटा पुरत नाही. पुढे चला. पूर्णचंद्राची कोडी आले खाली मी. वक्तृत्व घापे कुरुंडी, तैसी आणि गोडी अक्षराते. गुरुच्या मुखातून निघालं वक्तृत्व काय आहे तर ऐका, खूपच मस्त आहे. पूर्णचंद्राची गोडी अशी चंद्राची शीतल चालण्यास प्रकाश, शीतलता. कितीतरी चंद्र हजारो लाखो वाहून टाकले गुरुवरून, तरी त्या गुरुच्या बोधाची आपल्या बरोबरी करता येत नाही. पूर्णचंद्राची कोडी. मग वक्तृत्व घापे कुरुंडी, तैसी आणि गोडी अक्षराते. तसा गुरुच्या मुखातून निघालेल्या अक्षराची गोडी अमर्याद आहे. त्या गोडीचं वर्णन नाही, त्याचं माप नाही आणि त्या गोडीला शब्द नाही. असं आमच्या गुरुच्या मुखातून निघालेले शब्द मधुर, रसाळ आणि मनाला विलोभनीय, सुखमय आणि शांत करणारे, ईश्वरामध्ये तद्रूप करणारे आमच्या सद्गुरुनाथाच्या मुखातून निघालेले शब्द आहेत. असं ज्ञानोबा राय निवृत्तीनाथाला आवर्जून बोलतात. हे माझ्या गुरुचं वैभव आहे, हे तुम्हाला द्यायलो जगाला. काय सुंदर आहे. तुम्हाला मागच म्हणलं की जो मला डोंगरावर कुठे गेली ताट द्या खायची प्राची, जगा राणी उदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी.
अशा ब्रह्मविद्या गुरुच्या मुखातून निघालेला ज्ञानाचा पाऊस बुद्धीवर पडतो, अंतरंगामध्ये परमात्मा प्रगटतो आणि त्या ईश्वराचा स्पर्श अंतःकरणामध्ये सहज होतो आणि त्या गुरुच्या कृपेनं महाबोध तयार होतो. महावाक्याचा प्रसाद आत तयार होऊन ईश्वराचं ऐक्य अनुभवणार हृदय कसं पावन असतं आणि त्या हृदयामध्ये कसा ईश्वर प्रगट असतो आणि त्या ठिकाणी अज्ञान संपलेलं असतं आणि ज्ञानमय अवस्था प्रगट असते आणि देहाची जी निवृत्ती जडातून बुद्धी बाहेर येत असते आणि त्या जडाचा संबंध सुटलेला असतो. बुद्धीमध्ये असलेल्या अंतःकरणाच्या जीवाचा तो परब्रह्म झालेला असतो आणि तो जडातून व्यावृत्त असतो, स्वरूपामध्ये संपन्न असतो आणि सुखामध्ये विलीन असतो. तो गुरुच्या मुखातून निघालेल्या बोधाचा प्रसाद असतो. तो बोध कसा असतो, तो चमत्कार कसा असतो, तो अंतरंग भाव कसा असतो, तो अद्वैताचा अरंग कसा असतो, हे माऊलीनं त्यांच्या गुरुच्या बोधातून प्रगट केले आणि जीवाला खरं नातं करून दिले आणि त्या ठिकाणी आत्मदर्शन उभीनं हृदयात आपल्या आतल्या हृदयाला झाले. त्याला म्हणतात गुरुच्या मुखातून निघालेला शब्दाचा चमत्कार. ज्ञानाचा बोधाचा पाऊस पडतो. कशावर पडतो? बुद्धीवर पडतो. त्या बुद्धीमध्ये परमात्मा प्रगट होतो, तिला ईश्वराचा स्पर्श होतो. तो वेदाचा महाबोध, तो महावाक्याचा प्रसाद, गुरुच्या मुखातून निघालेला महावाक्याचा प्रसाद जेव्हा बुद्धी जागते तेव्हा ते हृदय पावन होतं. त्या हृदयामध्ये परमात्मा प्रगट होतो, तिथलं अज्ञान समाप्त होतं, ज्ञानमय अवस्था होते, बुद्धी जडातून बाहेर निघते, जडाचा संबंध सुटतो, तो जीव परब्रह्म होतो, जडातून व्यावृत्त होतो, स्वरूपात संपन्न होतो. ते फक्त बोधाच्या प्रसादानं. तोच भगवंत हा अंतरंगात अद्वैत भाव तयार होतो. माऊलीचा प्रसाद, माऊलीच्या ओवीतला प्रसाद असा प्रगट होतो आणि बुद्धीला आतल्या आतच आत्मदर्शन करून देतो. हा गुरुच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा चमत्कार असतो. गुरुच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा हा चमत्कार असतो. आतल्या आतच आत्मदर्शन करून देतो. एवढा तो शब्द सामर्थ्यवान असतो. गुरुच्या सूर्य दिसली प्राची, जगा राणीमध्ये प्रकाशाची. जसे जगामध्ये सूर्य उगवतो आणि जगाला प्रकाश देतो आणि त्या प्रकाशामध्ये प्रत्येक जीवाचा व्यवहार होतो, तसं श्रोत्याच्या मुखातून निघालेला बोधाचा प्रकाश बुद्धीला ब्रह्मरूपता प्राप्त करून देतो आणि आनंदाची दिवाळी रोज साधक भोगतो. असा प्रसाद गुरुच्या मुखातून साधकाच्या हृदयात येतो आणि साधक धन्य होतो आणि रोज त्याची दिवाळी तो भोगतो. का जगावं, तिने आकाराला का भुलावं, तिने विकारामध्ये कशाला यावं, तिने निराकार असून विकार का घ्यावा तिनं, तिथं स्वतः निराकार स्वयंभू आहे, पण ती विकारात जाती आणि दुःख भोगती आणि जगताला बघून सत्यत्व देती आणि खऱ्या सत्यत्वाची अनुभूती लांब होती आणि हे तर भेदाची स्थिती श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. श्रोतया तैशी वाचा. कुणाची वाचा? कीर्तन करायची नाही, ब्रह्मवेत्तेची वाचा. श्रोतया साधकाला, ऐकणाऱ्या पाठातल्या असणाऱ्या साधकाला, अध्ययन करणाऱ्या हृदयाला, वेदाचं ज्ञान घेणाऱ्या बुद्धीला दिवाळी करतात. कोण? श्रोत, वक्ता. आमचे महाराज म्हणायचे एक वक्ता आणि एक वक्ता. पैसा घेणारा वक्ता आणि ज्ञान देणारा वक्ता. आजवर बोलून होते पण आज बोलून दाखवले, कारण जगात ते सगळ्या कळाला का? वक्ता. हो ताई. हमेशा वाक्य होतं, एक वक्ता असतो आणि एक वक्ता असतो. हे बोलायचे आमचं बरोबर तेव्हा तुम्हाला यावं सगळ्यांना दाखवा महात्मा महाराज. हे बोलत होते मी गपची बसते, तुम्हाला घेते. तुमच्या काट्या कोणी खा, तुमचे दगड, तुमच्या काट्या. काट्या पुन्हा काट्याच्या काट्या, त्याला बारीक काठी, ती तुम्ही वर वाटता आमच्यावर अऱ्यावर. बरोबर आम्हाला काय करायचं तिकडे. नाद ब्रह्म खुजे, नाद ब्रह्म तुझे, कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखीजे जेने देवे, ऐसा बोलू देखीजे जेने देणे. आता एका शब्दाकडे जाऊ आपण. बोलू देखीजे, बघा आता बोलू ऐकीजे का देखीजे, पण देखीजे म्हणले, ऐकीजे म्हणले की कानाचं बहिरंगण आणि देखीजे म्हणले हृदय स्पर्श. कळाला का अर्थ?
रूप आहे त्याचं सुंदर, त्या शब्दांना पवित्र करत यामध्ये, पण ऐक्य होत नाही बुद्धीमध्ये. कशानं पवित्र होतं, कशानं ऐक्य होतं, कशानं पाप जातं, कशानं भेद जातो, कशानं देव आगळतो, कुठं काय कळत. उदो गांबाबाई उद्धव चलू द्या, जगवा परडी घ्या, चलो बागो चला. कसं असतं का सगळा नाद ब्रह्म खुजे, कैवल्य तैसे न सजे. बाबा कैवल्य म्हणजे अनाहत नादाच्या ठिकाणी, सोहम ध्वनीच्या ठिकाणी बुद्धी त्या सोहम मध्ये विराजमान असते. तो मी म्हणता म्हणता तोच मीचा अनुभव घेणार, जे ज्ञान गुरुच्या मुखातून, ब्रह्मविद्याच्या वाणीतून, महावाक्याच्या शक्तीतून हृदयामध्ये प्रगट होत, तो सुद्धा ज्ञान कितीतरी पटीनं ओवाळून टाकावं अशा गुरुच्या भक्तीला प्रेमानं. तो सुद्धा ज्ञान आमच्या गुरु किती वेळेस फेकून द्यावं, तेवढं आमच्या गुरुचं महत्व आहे. साष्टांग दंडवत माऊली. ब्रह्म खुजे, नाद ब्रह्म म्हणजे सोहमचा ध्वनी असणारा अंतःकरणामध्ये बुद्धीला तो ऐकवतो. जीव त्या ब्रह्मस्वरूपात त्या ध्वनीमध्ये असतो, देहाच्या शब्दाच्या ध्वनीत नसतो. तो शब्द आहे ना अविद्या कार्य, जगतात दाखवणार, सुख दुःखाला तयार करणार, व्यवहाराला ते उपयोग येणारे शब्द ते वेगळा. पण हृदयामध्ये सोहम ध्वनी प्रगट होणार, जे महावाक्याच्या आत अगोदर जो सोहम तो मी असा जो नाद ब्रह्म असतो, आणि त्या ब्रह्मामध्ये तो जी बुद्धी विराजमान असते आणि तो मी असा अनुभव घेते. पण ते वाक्य जे असतं, तो शब्द जे असतो, तो बोध जो असतो, तो त्या ठिकाणी तो आणि मी म्हणजे माया आणि तो म्हणजे आहे. तो मी म्हणण्यामध्ये जी मी आहे ती मायाचा थोडासा प्रघात तिथं असतोच, ती बाधित नसतीच, काहीतरी अंश असतोच, म्हणून ती सुद्धा तिथं नको आहे असं माऊली सांगतात. म्हणजे त्या ध्वनीमध्ये तो असतो. कोण? ज्ञानी. मग कसा असतो? नाद ब्रह्म पूजे, श्री गुरुच्या सेवेनं पाद्यपूजेनं जे प्राप्त झालेले धन, त्या ह्या ध्वनीपेक्षा खुज झाले, ते ध्वनी पण कमी पडला. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ सेवा आहे आमच्या गुरुची, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ महान आहे आमच्या गुरुच्या पायाचं. कळायला का मी बोलते ते काय ते? हे सुद्धा माझ्या गुरुच्या सेवेच्या फलापेक्षा कमीच आहे. मग कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखी जे जे ते घेणे देवे. ऐसा बोलू कैवल्य तैसे न सजे, त्या मोक्षा सुद्धा आम्ही तुच्छ मानतो. एवढं आमच्या गुरुच्या सेवेमध्ये फल आहे, तेवढी आम्ही सुखरूपता भोगतो. ते मोक्ष सुद्धा तुच्छ मानतो. एवढ्या गुरुच्या सेवेला आम्ही आमचा जीव वळून टाकतो. तो मोक्षाला पण भाग टाकले रे बाबा. आता काय टाकलं समजून घ्या तुम्ही, मला द्यायचं पुढं. कैवल्य तैसे न सजे, त्या मोक्ष सुखापेक्षा आमच्या गुरुच्या सेवेचं सुख आम्ही महान समजतो. बघा आता कसं लावायचं, लावा आता. मोक्षाला किंमत आहे. बंधनच नाही ठावे मोक्ष कासे म्हणावे. गुरुच्या सेवेमध्ये, गुरुच्या ज्ञानामध्ये, गुरुच्या सान्निध्यामध्ये, श्रवणाच्या शक्तीमध्ये तो गुरु आणि शिष्य एक झाले. कशाला मोक्ष? गुरुच्या पदावर आहे ते शिष्य त्या पदावर आहे. हो माऊली. मांडवी विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्ये वरमी वाचावल्ली. त्यांच्या वाचेचा सुमधुर वेल इतका सुंदर वाढलाय की तो वाचेतून निघालेला बोधाचा वेल त्या बुद्धीला ब्रह्मस्वरूपाची अनुभूती देणारा, अखंड ईश्वराचं सान्निध्य देणारा आणि अनाहत नादाच्या पलीकडे नेणारा, परावाणीच्या पलीकडे परमात्म्याची ओळख करून देणारा आमच्या गुरुच्या मुखातून निघालेला वाचावल्ली म्हणजे वेल हा मोक्षाच्या सुखाचा आहे. त्याचं वर्णन आम्ही काय करावं? अशा आमच्या गुरुच्या मुखातल्या बोधाचा वेल एवढा अमर्याद आहे, त्याचं आम्ही वर्णन करू शकत नाही. वाचा वल्ली. आता पुढे ऐका. श्रवण सुखाच्या मांडवी, ह्या
श्रवण सुखाच्या मांडवामध्ये जसं वनामध्ये वसंत ऋतू आला की फुलं सुगंध फळं भरभरून येतात, तसं विश्वभोगी माधवी म्हणजे बुद्धी बघा. वसंत ऋतू आला की वनाला शोभा येते, तसं ह्या श्रवण सुखाच्या मांडवामध्ये श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी बघा. तिची विश्वभोगी माधवी, या विश्वामध्ये असे संत भेटलेत, त्याच्या वाचेतून निघालेला बोध, त्याचा वेल वाचावल्ली, एवढा सुंदर वेल निघतो वाणीतून, आणि त्या बोधातून हे मन तृप्त होतं आणि मुक्त होतं, अभिन्न भावात विरत होतं आणि परम सुखामध्ये सहज जातं. अशा आमच्या गुरुच्या निघालेल्या मुखातून वाचावल्ली म्हणजे वाचेचा वेल सुंदर आहे. तो जीव ब्रह्मस्वरूपामध्ये परिणित होतो, अखंड सुखाला प्राप्त होतो आणि वाच्य सुख तो सदा भोगतो. त्याला म्हणायचं गुरुच्या मुखातून निघालेला बोध वेल वाचा वल्ली. बापरे माऊली, खूपच सुंदर रूप. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची वारू कळव्यासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. कुठपर्यंत गेला माहित नाही, कसा फुलला कळत नाही. अध्याय 15 आणि ओवी 15 दोन्ही एकच आलं. अध्याय 15 आणि ओवी 15. आता ऐका, मस्त आहे. आता हे मात्र ओवी मात्र खूप म्हणजे अशी काय सांगू तुम्हाला, मला शब्द नाही येत की त्या ओवीचा बोध तेव्हा बुद्धीने चाकला तर काय होईल बघा. आता सांगते. पावन पावता जयाचा मणेसी मुरडली वाचा, मणेसी मुरडली वाचा, तो देव होय शब्दाचा चमत्कार. गुरुच्या मुखातून निघालेल्या बोधाचा, शब्दरूपी बोधाचा चमत्कार कसा असतो हे मी तुम्हाला सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या गुरुच्या मुखातून, निवृत्तीनाथाच्या मुखातून काय निघालेला शब्दाचा चमत्कार काय होतो. तो शब्द हृदयामध्ये चमत्कार कसा करतो, ब्रह्मपदाची व बुद्धीला कशी त्या ठिकाणी त्या बुद्धीला ब्रह्मपद कसं मिळतं, आणि ती ब्रह्मसुखात कशी लोळती, अनुभवाच्या राशीवर कशी येते, सुखाची संपत्ती कशी घेते, अनुभवात कशी राहती आणि ती अद्वैत स्थिती कशी भोगती, हे माझ्या गुरुच्या मुखातून निघालेल्या शब्दाचा चमत्कारच आहे असं आमचे ज्ञानोबराय हृदयातून आवर्जून बोलतात. आणि गुरुला नितांत प्रेम करून त्या ओवीमध्ये हात हसून भाव भरतात. मन कसं मुरडलं आणि वाचा कशी थांबली हे सांगायला अर्ध झालं, अर्ध राहील. पवता जयाचा मणेसी मुरडली वाचा, ठाव म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाच्या बुद्धीला सानिध्य. मळ्याच्या अगोदर मन मुरडलं, कुणीकडे मुरडलं कसं म्हणजे मनाला मुरड घाल. पवता जयाचा त्या बुद्धीला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हायच्या अगोदर गुरुच्या मुखातून निघालेला महावाक्याचा बोधाची गंगा जेव्हा हृदयामध्ये येते तर मनाला मुरड घालून वाचा परत येते. कुठे येते ऐका आता. मनेसी मुरडली वाचा, मनास वाणी परत फिरती, मनही फिरत आणि वाणी फिरते. मनाला मुरड घातल्या जाते आणि वाणी परत फिरती. का फिरती? त्या वाणीला आता दुसऱ्या शब्दाची वर्णन करायची गरज नाही, कारण त्या वाणीच्या मुखात गुरुच्या मुखातून निघालेला बोधाचा चमत्कार तो शब्द महावाक्य त्या हृदयामध्ये असलेल्या भगवंताचा स्पर्श करून देतो आणि तो ठाव
त्या हृदयामध्ये सहज प्राप्त होतो आणि मनाला मुरड घातल्या जाती. हे पाहिजे ते पाहिजे, ही वासना, तो क्रोध, तो मोह, तो द्वेष, तो संबंध सगळं मन फेकून देत आणि अज्ञान जळून जात. तिथं ईश्वराचं सानिध्य होतं. मनेसी मुरडली वाचा. तो दैव होय शब्दाचा चमत्कार. कसं दैव आमचं केवळ भाग्य. त्या गुरुच्या मुखातून निघालेल्या महावाक्याचा बोधाचा चमत्कार झाला आणि मनाला मुरड घातल्या गेली. वाची वाणी परत फिरली आणि हृदयामध्ये आत्मसाक्षात्काराचा भोग तयार झाला आणि त्या ठिकाणी वेदाचा चमत्कार केला. हा शब्दांना सगळा आम्हाला सहज त्या ठिकाणी हृदयामध्ये तो स्पर्श करून दिला. मनेशी मुरडली वाचा. रामकृष्ण हरिताई साष्टांग म्हणतात बुडाल्या. हो माऊली, शब्द तिथं काहीच करू शकत नाही. तो देव होय शब्दाचा चमत्कार. म्हणजे तो परमात्माच त्या शब्दाचा चमत्कार असतो. गुरुच्या मुखातून निघालेल्या तो परमात्मा त्या बुद्धीला अंतरंगामध्ये अप्रक्ष होतो. म्हणजे त्याच्या सहज त्याच्या बुद्धीचा त्याच्याशी संबंध होतो. कुणाचा? ज्या महावाक्यातून निघालेल्या ध्वनी अंतरात जातो तो शब्द महावाक्याचा असतो आणि तो बोध आत जातो. तेव्हा त्या ज्या हृदयातल्या असलेल्या जीवाला, नाम बुद्धीला त्या परमात्म्याचा अपरोक्ष स्थिती भोगता येते. म्हणजे तो त्याला प्रत्यक्ष अनुभवता येतो. त्या बुद्धीला त्याला म्हणायचा अपरोक्ष. त्याला म्हणायचं ते देव होय शब्दाचा चमत्कार. त्या गुरुच्या मुखातून निघालेला महावाक्याचा चमत्कार आतल्या आत अपरोक्ष साक्षात्कार होतो आणि ईश्वराचं सानिध्य बुद्धीला येतं आणि बुद्धी ईश्वरात लीन होती. ती पुन्हा बाहेर येत नाही आणि तिला जगाची जाणीव होत नाही. तिला व्यवहार माहित नाही, कारण ती अव्यवहार स्थितीमध्ये पूर्ण साक्षात्कार करून घेती आणि परमात्म्याच्या स्थितीमध्ये परिपूर्ण होती. अवाच्य अवर्णनीय त्या स्वरूपामध्ये ती जाती. तिला वाच्यता नसती. तिला बोधात येऊन सांगता येत नसतं, कारण ते शब्दाच्या पलीकडं परमात्म्याच्या सोबत असती. त्या देहाला ओलांडून, लिंग देहाला सांडून, अज्ञानाला टाकून आपल्या परमस्थितीमध्ये येते. त्याला म्हणायचं तो देव होय शब्दाचा चमत्कार. असा त्या गुरुचा चमत्कार होतो. आत आत्मसाक्षात्कार होतो आणि तिथं पूर्णत्वाला जीव प्राप्त होतो. रामकृष्ण ध्यानासीन नागवे ते अगोचर फावे गोटी माझी. जे ब्रह्मस्थिती हृदयाला भोगण्यासाठी जीव हा उतावीळ असतो आणि जन्म जन्म उपासना करून पटांगळ्या घेऊन नाना उपादेत येऊन हा ब्रह्मभाव जागा करण्यासाठी श्रवणाच्या माध्यमातून ब्रह्मवेत्त्याच्या सानिध्यातून वेदाच्या संपत्तीसाठी तगमग करतो आणि श्रवणात येऊन अध्ययन करतो आणि मग तो पद प्राप्त करतो. जे ज्ञानाला पण सांगता येत नाही, ज्ञानात पण प्राप्त होत नाही. ते अगोचर परब्रह्म बुद्धीमध्ये प्रगट होतं आणि गोठी माझी ते गोष्टी शब्दाला मिळत नाही. ते संताच्या बोधातून, वेदाच्या सानिध्यातून, श्रवणाच्या शक्तीतून ह्या बुद्धीला प्राप्त होतं. ते ब्रह्मपद सहज गुरुच्या जवळ गेलं की ते तुमच्या हातात देतात. असं आमच्या श्रवणाचं वैभव आहे, आमच्या गुरुचं वैभव आहे. हे गुरुच्या संगतीत राहण्यानं जीवनमुक्तीचं फल आहे. हे असे आमचे गुरु श्रेष्ठ आहेत. जे वेदाला देता येत नाही, ज्ञानाला कळत नाही, शब्दाला सांगता येत नाही, ते आमचे गुरु आमच्या हातात देतात. मोक्षपथ एवढे एक सौभग वळगे वाचेचे अंग. श्री गुरुपद पद्म पराग लाहे जे का. उद्या घेऊ आता याच्यावर विस्तार. श्री गुरुपद पद्म पराग लाहे जे का. आता पराग उद्या सांगते. मला आता बोलू वाटणं, शब्द माझ्यापाशी नाही. आता कुंठीत झाली, मन बिघडून गेलं. काय बोलू तुम्हाला? माझ्या गुरुची आठवण यायली मला. पुन्हा बोलता येत नाही आम्हाला काही. चला थांबूया. कुंडली विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानी महाराज की जय. सद्गुरु रंगनाथ महाराज की जय. सब साधु संत